तर राज्याचे कृषी मंत्री मागणी करायला आलेल्या शेतकऱ्यांवर ओरडले असा आरोप संजय राऊतांनी केलाय। राज्याचे कृषी मंत्री शुद्धीवर आहेत का असा सवाल देखील राऊतांनी यावेळी विचारला आहे। आपल्या समाजच्या मांडू लागले, माझं हे वाहून गेलं, ते वाहून गेलं, आमच्या घरात पाणी शिरलं, हे नुकसान झालं, ते म्हणले मला सगळं माहिती, मी आदेश दिलेत, मला काही सांगू नका, काही नका। कृषी मंत्र्याने एकाही शेतकऱ्यासोबत चर्चा केली नाही, काहीच नाही। कृषी मंत्री आले आणि सरळ निघून गेले। शेतकऱ्याचा रोष त्याला समजा, शेतकऱ्यावर रोष व्यक्त केला त्यांनी, म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना बोलू दिलं नाही साहेब। चिडचिड मागणी काय केली तुम्ही? मागणी केली, नुकसान झाले नाही, बोललेच नाही तर काय मागणी करावं? आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाहणीचं फार्स करण्यासाठी। ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांनी पायही जमिनीला लावला नाही। या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहिले। मी काय करू शकतो, मी काय करू? आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय? मी हे करू का? कृषी मंत्री